हे बघा मैत्रिणीनं, आपण जेव्हा आवळा कँडी करतो आणि त्यावेळेस ती सुकायला ठेवतो आणि थोडी सुकल्यानंतर आपणाला परत एकदा इथं काय करायचं आहे, बारीक दळलेली साखर घ्यायची आणि आपल्या या आवळा कँडीवर काय करायची, अशी पसरून द्यायची आहे. त्यामुळं काय होणार आहे, ही जी आपली आवळा कँडी आहे ती म्हणजे जिथं ओलसरपणा आहे किंवा थोडी सुकायला मदत होणार आहे आणि खूप दिवस ही आवळा कँडी टिकते. कारण आवळ्याच्या प्रत्येक बाजूला बघा अशी साखर छान लागली की ही आवळा कँडी आणखीन चांगली टिकणार आहे. मी आणखीन वरतून थोडीशी साखर टाकत आहे. मी दोन्ही प्रकारच्या आवळा कँडी बनवलेल्या आहेत, साखरेची आणि गुळाची सुद्धा. कारण मुलांना, लहान मुलांना साखरेची आवडते, गुळाची आवडत नाही. म्हणून या पद्धतीनं बघा अशी ही आवळा कँडी आपण बनवायचं आणि घरातल्या घरातच फॅनच्या खाली सुकवून द्यायचं. पूर्ण सुकल्यानंतर अगदी बाजारातल्यासारखी आपण मार्केटमधून जसं विकत आणतो अगदी त्याच पद्धतीची ही आवळा कँडी आपली बनून तयार होते.